हॅलो एव्हरीवन, कसे आहेत? प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण ओल्या हरभऱ्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहेत. तर सध्या थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि ही जी भाजी आहे ती फक्त थंडीच्या दिवसामध्येच मिळते. तर इतर ऋतूमध्ये ही भाजी मिळत नाही. तर आज आपण थंडी स्पेशल हरभऱ्याच्या ओल्या पानांची भाजी बनवलेली आहे. ही भाजी इतकी टेस्टी लागते की प्रत्येकालाच ही भाजी खायला खूपच आवडते. ओली तर सगळ्यांनाच खायला आवडते, पण वाळलेली सुद्धा भाजी खायला सगळ्यांनाच खूपच आवडते. तर रेसिपी जी आहे ती शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. तर ही जी रेसिपी आहे ती आपण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने केलेली आहे. तर रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर पुन्हा एकदा विनंती करते की माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. ही भाजी खायला इतकी टेस्टी लागते तर तुम्ही सुद्धा नक्कीच बनवून खाल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी पाव किलोच्या प्रमाणामध्ये हरभऱ्याची भाजी घेतली आहे. तर भाजी जी आहे ती आपण 2 ते 3 वेळा ती व्यवस्थित साफ करून घेतली आहे, कारण यावर बरेच किडे किंवा आळ्या असतात. तर ती आपल्याला एक एक त्याचा देठ घेऊन स्वच्छ निवडून घ्यायची आहे. तर ही भाजी आपण धुणार नाही, त्यामुळे ती व्यवस्थित झटकून घ्यायची आहे. आता त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. 5 ते 6 आपण हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्या आहेत. 1 चमचा जिरं घेतलेलं आहे आणि 1 मूठभर आपण कोथिंबीर घेतली आहे. आता हे जे आहेत ते आपण याचं एक वाटण करून घेणार आहेत. सोबतच आपण इथे भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत. तर ह्या शेंगदाण्यामुळे भाजीला इतकी छान टेस्ट येते ना, खूपच भारी लागते ही भाजी. तर सुरुवातीला आपण आता एक वाटण करून घेऊयात. तर मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये आता आपण हिरव्या मिरच्या टाकून घेणार आहेत आणि ज्या लसण पाकळ्या घेतल्या होत्या त्यासुद्धा यामध्ये टाकून घेणार आहेत. सोबतच आपण कोथिंबीर टाकून घेणार आहेत आणि जिरंसुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता याचं आपल्याला एक बारीक वाटण करून घ्यायचं आहे. इथे मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या वापरल्या आहेत. जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर अजून मिरच्या ॲड करू शकता. आता यामध्ये आपण अगदी थोडंसं मीठ टाकून घेणार आहेत आणि मिक्सरचं झाकण लावून आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे. आता बघा, आपण इथे बारीक असं वाटण करून घेतलेलं आहे. तर मिरचीचा एकदम बारीक ठेचा करून घेतला आहे. आता तो आपण एका चमच्याने काढून घेणार आहेत. जर हात लावलं तर हाताला थोडंसं तिखट लागेल, म्हणून आपण हे जे वाटण आहे ते चमच्याने काढून घेणार आहेत. कारण बऱ्याच जणांना मिरचीला जर हात लावला तर हाताची सुद्धा आग होऊ शकते, म्हणून आपण हे चमच्याने काढून घेणार आहेत. आता लगेच आपण फोडणीची तयारी करणार आहेत. तर त्यासाठी मी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे. त्यामध्ये आता आपण 2 चमचे तेल टाकून घेतलं आहे आणि तेल चांगलं तापलं की त्यामध्ये ह्या हिरवी मिरचीचं वाटण आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आता हिरवी मिरची जी आहे ते आपल्याला अगदी 2 ते 3 मिनिट चांगली परतून घ्यायची आहे, कारण आपण इथे हिरवी मिरची जी आहे ते भाजून वापरलेली नाही, ती कच्ची असल्यामुळे एक 2 ते 3 मिनिट आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे. आणि हे वाटण आपल्याला परतत असताना गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमीच ठेवायची आहे आणि 2 ते 3 मिनिट हिरवी मिरची परतून घ्यायची आहे. आता आपली हिरवी मिरची परतून झाली आहे. हरभऱ्याची भाजी आपण यामध्ये टाकून घेणार आहेत. आता भाजी टाकून झाली की आपण चांगलं मिक्स करून घेणार आहेत. अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगा. तर इथे मी भाजी चांगली मिक्स करून घेतली आहे. आता त्यावरून अगदी थोडासा 2 ते 3 चमचे पाण्याचा हबका मारून घेणार आहे. यापेक्षा जास्त आपल्याला पाणी वापरायचं नाही, कारण या भाजीवर थोड्याशा प्रमाणामध्ये आंबा असते, म्हणजे थोडीशी ही भाजी जी आहे ती आंबट असते. तर यावर जास्त प्रमाणात पाणी टाकलं तर त्याचा जो आंबटपणा असतो तो निघून जातो
आणि भाजी खायला एवढी चांगली लागणार नाही, म्हणून अगदी 2 चमचे पाण्याचा हबका मारलेला आहे. आता ही भाजी आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायची आहे. अगदी मऊ होईपर्यंत शिजवायची आहे. आणि आपण इकडे आता शेंगदाण्याचं कूट तयार करणार आहेत. तर 1 मूठभर मी शेंगदाणे घेतले आहेत. मिक्सरमध्ये टाकून हे आपण याचं जाडसर कूट करून घेणार आहेत. हवं तर तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता. तर भाजी घेत असताना आपल्याला ती जास्त जाडसर शेंडा घ्यायचा नाही. जो झाडाला आपला छोटा पुढचा शेंडा असतो तोच घ्यायचा आहे. अगदी जाडसर शेंडा वापरायचा नाही. ती भाजी जी आहे ती खायला एवढी चांगली लागणार नाही. आता इकडे आपली भाजी जी आहे ती छान शिजलेली आहे. झाकण काढून घेतलं आहे आपण. आणि आता परत आपण हे चमच्याने चांगलं मिक्स करून घेणार आहेत. आता यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहेत. तर शेंगदाण्याचं कूट आपल्याला एकदम बारीक वाटायचं नाही, अगदी जाडसर. म्हणजे त्यामध्ये जर 1-2 शेंगदाणे जरी राहिले असतील तरी चालतं, कारण असेच शेंगदाणे भाजीमध्ये टाकले की खायला खूपच छान लागतात. आता आपण शेंगदाणे टाकून झालं की चांगलं मिक्स करून घेणार आहेत. आणि सुरुवातीला आपण मिरची वाटताना सुद्धा मीठ टाकलं होतं, म्हणून अगदी थोडंसं मीठ टाकलं आहे. तर तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकू शकता. आता परत आपण हे मिक्स करून घेणार आहेत. आता इथे बघा आपण गॅस बंद करून घेतला आहे आणि आपली हरभऱ्याची भाजी तयार झाली आहे. तर ही जी भाजी आहे ती तुम्ही चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता. सहसा भाकरीबरोबर ही भाजी खायला खूपच छान लागते. आणि मी ज्या पद्धतीने केली आहे त्या पद्धतीने तुम्हीसुद्धा एक वेळेस ही भाजी नक्की करून बघा. आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघत आहेत ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. तर पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. मस्त रहा, स्वस्थ रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगलं चांगलं खात रहा.